इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचं ह्या हिलिंग सेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. मी वैष्णवी जंगम. मी नुकताच मितेश खत्री यांचा होप नोप नो हिलिंग सेशन हे कंप्लीट केलेलं आहे. त्याच्या अंडर मी हे फ्री हिलिंग सेशन्स घेते. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये किंवा परिवारामध्ये जर कुणाला ही लिंक शेअर करायची असेल, असं तुमची इच्छा असेल, तर तुम्ही ती लिंक ही शेअर करू शकता. सो आजचं हिलिंग सेशन आपण घेणार आहे एका स्पेसिफिक इमोशनवर, एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर. आता हिलिंग म्हणजे काय? तर आपल्या आयुष्यात अनेक समस्या या बाहेरच्या परिस्थितीमुळे नसतात, तर आपल्या मनात साचलेल्या जुन्या भावना, दुखावलेले अनुभव किंवा मर्यादित विश्वासांमुळे, म्हणजेच आपली जी बिलीफ सिस्टीम आहे, आपण ज्या गोष्टींवर, ज्या वाक्यांवर किंवा ज्या एखाद्या शब्दावर विश्वास ठेवतो, त्याच्यामुळे बऱ्याचशा समस्या ह्या आपल्या निर्माण होतात. जोपर्यंत या भावनांचं, या नकारात्मक भावनांचं, आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक या दोन प्रकारच्या भावना असतात, त्याच नकारात्मक भावनांमुळे आपल्याला बऱ्याचशा अडचणी ह्या फेस कराव्या लागतात. जोपर्यंत या भावनांचं हिलिंग होत नाही, म्हणजेच या भावनांचा निचरा होत नाही, तोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा त्याच त्याच प्रकारच्या परिस्थितीत, त्याच नातेसंबंधांमध्ये त्याच अपेक्षा अनुभवत असतो. म्हणजे आपल्याला ऑब्झर्व होईल की बऱ्याच वर्षापासून आपण सेम प्रॉब्लेम फेस करतोय, की बऱ्याचदा त्या प्रॉब्लेम मधून किंवा त्या परिस्थितीमधून आपण जे काही शिकायचंय, जे काही आपल्यामध्ये बदल घडवायचा आहे, तो बदल घडवत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला त्याच त्याच परिस्थिती ह्या फेस कराव्या लागतात किंवा आपल्या समोर येऊन उभे राहतात, तेच प्रश्न समोर येऊन उभे राहतात. हिलिंग म्हणजेच भूतकाळ विसरणे नाही, तर त्याच्या ओझ्यातून स्वतःला मुक्त करणं. म्हणजेच आपण बऱ्याचशा भावनांचं बर्डन, बऱ्याचशा भावनांचं ओझं हे आपल्या खांद्यावर घेऊन पुढे चालत असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की एवढा स्ट्रगल का आहे, एवढ्या समस्या आपल्यासमोर का उभ्या राहतात. तर त्या भावनांचं जेव्हा आपण निचरण करतो किंवा आपण त्या भावना विसर्जित करतो, म्हणजेच हिलिंग करतो, तेव्हा आपलं मन हलकं होतं, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला स्वतःचीच किंमत जाणवायला लागते. आपले नातेसंबंध सुधारतात, आपल्याकडे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे स्वतःमध्ये जर हा बदल घडवायचा असेल, म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच परिस्थितीमध्ये आपण बाहेरच्या गोष्टी बदलू शकत नाही, बाहेरच्या व्यक्ती, बाहेरचे नातेसंबंध किंवा परिस्थितीही बदलू शकत नाही. त्यावेळेस आपण आपल्या स्वतःमधला जर विचार बदलला, बिलीफ सिस्टीम बदलली, फिलिंग्स बदलल्या, तर ह्या फिलिंग्स आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल असतात. आपल्या फिलिंग्स जर आपण बदलल्या, तर आपल्याला आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याचशा समस्या, बरेचसे नातेसंबंध हे सुधारता येतात. आता हे हिलिंग सेशन आपण जे आज अटेंड करतोय, ते का करणं गरजेचं आहे, की हिलिंग का महत्वाची? तर स्वतःची किंमत म्हणजेच योग्यता, पात्रता ही वाढवायची असेल, ती ओळखायची असेल, तर त्याच्यासाठी हिलिंग महत्वाचं आहे. भूतकाळातील दुःख, राग, अपराधीपणा दूर करण्यासाठी हे हिलिंग महत्वाचं आहे. इतरांकडून सतत आपल्याला व्हॅलिडेशन म्हणजेच मान्यता हवी असेल, प्रेमाची सतत आपण अपेक्षा करत असू, तर ती कमी करण्यासाठी आपलं सेल्फ वर्थ म्हणजेच स्वतःची पात्रता, योग्यता वाढवणं किंवा ती ओळखणं हे खूप महत्वाचं आहे. ते हिलिंग मधनं आपल्याला प्राप्त होतं. आपल्याला मनातली भीती, असुरक्षितता आणि नकारात्मक विचार कमी करण्यासाठी हिलिंग महत्वाचं आहे. आपले जे नातेसंबंध आहेत ते अधिक निरोगी, प्रेमळ आणि समजूतदार जर करायचे असेल, तर आपलं हिलिंग हे अत्यंत महत्वाचं आहे. भावनिक शांतता म्हणजेच आपल्याला एक शांत, पीसफुल फील करायचं असेल, स्वतःला स्वीकारायचं कसं हे शिकायचं असेल, तर आपल्यातल्या जे काही भावनिक कचरा आहे, भावनिक नकारात्मकता आहे, ती बाहेर काढण्यासाठी हिलिंग हे इम्पॉर्टंट आहे. आनंदी, आत्मविश्वासपूर्वक आणि समाधानपूर्वक जीवन जगण्यासाठी. कारण जेव्हा आपण आतून बरे होतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं, प्रत्येक निर्णय, प्रत्येक अनुभव हा बदलायला सुरुवात होते. जिथे हिलिंग सुरू होतं, तिथे खरा बदल सुरू होतो. आता आपली ही जी काही सेल्फ वर्थ आपण म्हणली, म्हणजेच आपली स्वतःची जी योग्यता आहे, जी पात्रता आहे, खरं तर आपण आपल्याच दृष्टीने, आपल्याच पर्स्पेक्टिव्ह मधनं ती एवढी कमी करून ठेवतो, ज्याच्यामुळे आपल्याला जगही त्याच पर्स्पेक्टिव्ह मधनं बघायला लागतं. आता ह्या वाक्याचा आपल्याला अर्थ कळत नाही. कारण का? जसं आपण बऱ्याचशा ग्रंथांमध्ये, बऱ्याचशा पुस्तकांमध्ये असं वाचलेलं असेल, की जे पेराल ते उगवेल, किंवा जे तुम्ही पाहू इच्छिता. समजा फॉर एक्झाम्पल, आपण रस्त्याने चाललोय आणि आपल्या जर डोक्यामध्ये लाल रंगाची गाडी किंवा लाल रंग हा जर असेल, तर त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला सगळ्या आजूबाजूला पिवळ्या रंग सगळीकडे दिसायला लागतो, की पिवळी फुलं आहेत, पिवळ्या गाड्या आहेत, कुणी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यामुळे जिथे आपण फोकस करतो,
जे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो तेच आपल्याला बाहेर सापडतं. त्यामुळे आपल्याला हे सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःची पात्रता ओळखण्यामुळे आपल्या स्वतःवर प्रेम करायला आपण सुरुवात करतो. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा एका पॉइंट नंतर दुसरे किती आपल्यावर प्रेम करतायत की किती आपल्याला महत्त्व देत आहेत किंवा आपण जे करतोय ते चूक का बरोबर ह्याची व्हॅलिडेशन जेव्हा आपल्याला दुसऱ्यांकडून हवी असते, तो फीडबॅक असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला जेव्हा सतत व्हॅलिडेशन लागतं की मी करतेय ते बरोबर करतेय का, चूक आहे बरोबर आहे, हे जेव्हा कॉन्फ्लिक्ट तयार होतं तेव्हा आपली पात्रता आपणच स्वतः ओळखत नसतो. त्यामुळे आपण स्वतःवर प्रेम करायला सगळ्यात पहिलं शिकलं पाहिजे. म्हणजेच आपलं आजूबाजूचं जे जग आहे, आजूबाजूचं जे वातावरण आहे, जी लोक आहेत, जी परिस्थिती आहे, तीही आपल्याला त्याच प्रेमाने बघायला लागतात. कारण का ते वर्थ जी आपली पात्रता आहे ती आपण ओळखून असतो. त्यामुळे आपण सतत इतरांकडून मान्यता आणि कौतुकाची अपेक्षा करत नाही. जेव्हा आपली योग्यता आपल्याला पटलेली असते तेव्हा ती दुसऱ्या कुणाला पटली की नाही ह्याने आपल्याला काही फरक पडत नाही. तसेच आपण आपल्या नात्यांमध्ये निरोगी मर्यादा म्हणजेच हेल्दी बाउंड्रीज ठेवण्याची आपण ताकद ठेवतो. तर का आपल्या स्वतःला माहिती आहे की आपल्याला काय हवं आहे, आपण काय योग्यतेचे आहोत. त्यामुळे आपण ती मर्यादा, ती बाउंड्री, निरोगी एक हेल्दी बाउंड्री सेट करू शकतो. आपल्याला जेव्हा स्वतःची पात्रता, योग्यता कळते तेव्हा आपल्याला नाही म्हणता येतं. आता आपल्या बऱ्याचशा सिच्युएशनमध्ये आपल्याला नाही म्हणता येत नाही. पटकन आपण अग्री करतो, पटकन हो म्हणून टाकतो. तरी स्वतःला खूप त्रास करून आपण दुसऱ्यांची कामं करतो. सो त्यावेळी जेव्हा आपल्याला स्वतःची पात्रता माहीत असते, योग्यता माहीत असते, तेव्हा आपण दुसऱ्यांना नाही म्हणण्यासाठी आत्मविश्वास आपल्यामध्ये तयार होतो. स्वतःच्या वेळेला, भावनांना आणि गरजांना आपण महत्त्व द्यायला लागतो. तसेच इतरांच्या मतापेक्षा स्वतःची जी काही मूल्य आहेत त्यानुसार निर्णय घेतो. म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून नाही, तर तुम्हाला वाटतंय, मला वाटतंय की हे करावं म्हणून आपण ती गोष्ट आत्मसात करायला लागतो. आपली भीती, असुरक्षितता आणि स्वतःची जी आपण सतत तुलना करत असतो, त्याची आपल्याला सवय असते, ती कमी होते. ज्याच्यामुळे आपल्या हिलिंगमुळे किंवा आपल्या ज्या काही सेल्फ वर्थ आहे, स्वतःची योग्यता आहे, ती आपल्याला पटल्यामुळे ही भीती, असुरक्षितता आपल्या आयुष्यातून पूर्णपणे बाजूला जाते. आपला आत्मविश्वास आणि नवीन संधी स्वीकारण्याचे आपल्याला हे हिलिंग धैर्य देतं. म्हणजेच आपल्याला पेशन्स, कॉन्फिडन्स हा अधिकाधिक वाढत जातो. स्वतःशी असलेलं आपलं जे नातं आहे, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपलं दुसऱ्याशी जे काही नातं आहे ते बिघडलेलं आहे. पण त्याच पॉइंटला आपलं स्वतःशी नातं हे बिघडलेलं असतं. त्यामुळेच आपल्याला त्या नात्यात जे काही आपल्याला द्यायचं असतं किंवा जे काही प्रेम, भावना ह्या इन्व्हेस्ट करायच्या असतात त्या आपण करू शकत नाही, कारण की ते आपल्याच आतमध्ये नसतात. त्यामुळे हा स्वतःशी असलेले जे काही नातं आहे ते आपण आज हे मजबूत करणार आहोत. त्यामुळे बाहेरील परिस्थितीचा जो परिणाम आहे आपल्यावर तो होणार नाही. कारण जग आपल्याशी अनेकदा तसंच वागतं, शिकतं जसं आपण स्वतःशी वागतो. जसं मी म्हणलं की आपण जर स्वतःला वर्थलेस समजत असू की मी प्रेमाच्या लायकीचा नाहीये किंवा योग्यतेचा नाहीये, मी काळजीच्या योग्यतेचा नाही, असं जर आपल्याला स्वतःबद्दलच वाटत असेल तर तसंच जगही आपल्याबरोबर वागतं. की तुम्ही जर तुमचं आत्तापर्यंतचं आयुष्य स्कॅन केलं तर तुम्हाला असं वाटेल की माझी स्वतःची योग्यता नाही असं मला वाटतंय, म्हणून बरेच लोक मला जज करतात किंवा मी काय करायचं हे तेच ठरवतात. कारण का आपण तो कंट्रोल, आपण ते स्टेअरिंग व्हील आपल्या हातात नाही घेत. सो आजच्या हिलिंग नंतर आपण हे स्टेअरिंग व्हील आपल्या हातात घेणार आहोत. आपल्या भावनांचा कंट्रोल हा आपल्या हातात येणार आहे. सेल्फ वर्थ म्हणजे काही अहंकार नाही, तर ती आपल्या अस्तित्वाचा आणि आदर करण्याची एक भावना आहे. ती जेव्हा भावना आपण आतून जागृत करतो तेव्हा आपलं आयुष्य बदलायला लागतं. आता आपण आपलं एक ध्येय सेट केलं ह्या सेशनमधनं की ह्या 30 मिनिटाच्या सेशनमधनं आपल्याला आपली सेल्फ वर्थ वाढवायची आहे. की आपण किती योग्यतेचे आहोत, किती पात्रतेचे आहोत हे आपल्याला वाढवायचं आहे. सो ह्या सेशनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक सेट करायचं की आपल्याला कोणती फिलिंग ही हील करायची. की आपण स्वतःला कमी लेखतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती कमी लेखतोय ह्या भावनेनंतर किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय फील होते, कोणती नकारात्मक भावना फील होती, हे तुम्हाला एक रेकग्नाइज करायचं. म्हणजेच आपण ओळखायचंय की खरं तर प्रॉब्लेम काय आहे. की आपण स्वतःवर प्रेम करत नाहीये, स्वतःची काळजी घेत नाहीये, म्हणजेच निग्लेक्ट करतोय स्वतःच्या भावनांना किंवा स्वतःच्या योग्यतेला. सो हे जे काही स्ट्रगल आहे आपल्या आयुष्यातलं किंवा नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत,
आपल्या करिअरमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा फायनान्शियल लाईफमध्ये जर प्रॉब्लेम असेल किंवा पैशा रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, तर त्या प्रॉब्लेमशी आपल्या मनात काय भावना तयार होते. प्रत्येक हिलिंग सेशनमध्ये किंवा कोणतंही हिलिंग लेक्चर जर तुम्ही अटेंड करत असाल किंवा सेशन अटेंड करत असाल, तर तेव्हा त्या हिलिंगच्या सुरुवातीला आपल्याला कोणती नकारात्मक भावना नक्की आपल्याला फील होतीये, की प्रत्येक परिस्थितीमधून किंवा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला काहीतरी फील होत असतं. आपल्याला भीती वाटत असते, आपल्याला हर्ट म्हणजे दुःखी फील होत असतं किंवा आपल्याला फेल्युअर म्हणजे आपण निराश होत असतो किंवा अपयशी अशी फिलिंग आपल्याला येत असते. सो ही निगेटिव्ह फिलिंग ती आपल्याला आता रिलीज करायची आहे. सो तुम्ही तुमची एखादी निगेटिव्ह फिलिंग, की आजच्या आपल्या सेशनची निगेटिव्ह फिलिंग आहे की सेल्फ निग्लेक्ट जे आपण करतो किंवा आपण वर्दीनेस नाहीये, आपण वर्थ नाहीये, आपली पात्रता नाही असं आपल्याला फील होतं बऱ्याचशा सिच्युएशनमध्ये. पुढच्या 15 ते 20 मिनिटात आपण ह्या फिलिंगवर काम करणार आहे. आता आपण ठरवलं की ह्या वर्थलेस फिलिंगपासून वर्दीनेस या फिलिंगपर्यंत आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे किंवा आपल्याला हा रस्ता पार करायचा आहे. आता हा रस्ता बऱ्याच लोकांना एका सेशनमध्ये त्यांना त्यांची योग्यता, पात्रता ही पटून जाते किंवा त्यांना कळतं की खरंच आपण स्वतःला योग्य समजलं पाहिजे, पात्र समजलं पाहिजे, तर जग आपल्याला त्या दृष्टीने, त्या भावनेने बघेल. कारण का ह्या जगाशी आपल्याला असं वाटतं की आपण काय बोलतो, काय वागतो ह्यानी आपण जगाशी कम्युनिकेट करतो, पण एकदम मायन्यूट लेवलला आपण या जगाशी एनर्जी लेवलवर कम्युनिकेट करतो. आपण जर स्वतःबद्दल लो फील करत असू, काही नकारात्मक भावना फील करत असू, तर एनर्जी लेवलवर त्या समोरच्या व्यक्तीला हे कळतं की हा व्यक्ती स्वतःला पात्र समजत नाहीये, योग्य समजत नाही. त्यामुळे तो व्यक्ती त्याच एनर्जी लेवलवर आपल्याशी कम्युनिकेट करतो. सो ही वर्थलेसची भावना तुम्ही आज ह्या 15 मिनिटाच्या सेशनमध्ये रिलीज करून वर्थीनेस म्हणजेच योग्यता, पात्रता, की तुमची खरंच एक स्पेसिफिक जीवन पद्धती जगण्यासाठी, स्पेसिफिक भावना अनुभवण्यासाठी पात्रता आहे असं तुम्हाला वाटतंय का, की या हिलिंग सेशनमध्ये ही तुम्हाला चेंज म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं आहे. सो जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मनाशी एक निश्चय करा की ह्या 15 मिनिटामध्ये किंवा 15 ते 20 मिनिटाच्या हिलिंग सेशनमध्ये मी ही वर्दीनेस म्हणजेच पात्र असण्याची भावना तयार करणार आहे. आता ह्या सेशनमध्ये आपण एक मॅजिकल हिलिंग टेक्निक यूज करणार आहे. ही हिलिंग टेक्निक मी मितेश खत्री यांच्या होप नोकनो हिलिंग सेशनमधनं शिकलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी हा होप नोकनोचा एक एक्सपिरियन्स मला दिला, जो मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. आता हे होप नोकनो म्हणजे काय, तर ही आहे एक स्टोरी डॉक्टर ह्यूलेन आणि मसारू इमोटो. आता ह्यांनी काय केलं, तर डॉक्टर ह्यूलेन हे एक मेंटल डिपार्टमेंटचे हेड होते. आपली पहिली 15 मिनिटं ही पूर्ण झालेली आहेत. एक होप नोकनोची हिस्ट्री सांगून आपण आपल्या हिलिंग सेशनला सुरुवात करणार आहोत. सो डॉक्टर ह्यूलेन यांनी काय केलं, तर ते एक मेंटल डिपार्टमेंटचे हेड होते, जिथे बरेचसे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी असणारे पेशंट्स जे आहेत ते तिथे दाखल केलेले होते. सो त्यांच्याबरोबर ते डील करताना त्यांनी ह्या होप नोकनो टेक्निकचा यूज केला आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण ह्या होप नोकनोच्या हिलिंग टेक्निकनी त्यांचं पूर्ण मेंटल डिपार्टमेंट काही वर्षातच पूर्ण बंद करावं लागलं. कारण का सगळे क्रिमिनल हे त्यांच्या घरी गेले हील होऊन, ते पूर्ण नॉर्मल आयुष्य जगायला लागले. सो ह्या हिलिंग टेक्निक्सचा एवढा मोठा परिणाम अगदी मेंटली चॅलेंज लोकांना किंवा जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी शो करतात, जे स्वतःलाच जर बांधून ठेवलं नाही तर स्वतःलाच हर्ट करतात किंवा स्वतःला दुखापत करून घेऊ शकतात, अशा व्यक्तींबरोबर हे हिलिंग त्यांनी अप्लाय केलं. हे हिलिंग त्यांनी त्यांच्यावर एक्सपेरिमेंट केला की खरंच हे होतंय का, तर त्यांचं पूर्ण मेंटल डिपार्टमेंट हे क्लिअर झालं आणि तिथे एकही पेशंट उरला नाही. सो हा झाला एक एक्सपेरिमेंटल पार्ट आपल्या होप नोकनोचा, की हे टेक्निक खरंच वर्क करते, त्याचा तुम्हाला आता अनुभव येणारच आहे. दुसरी टेक्निक आहे, दुसरी एक हिस्ट्री आहे मसारू इमोटो. मसारू इमोटो हे एक सायंटिस्ट आहेत. त्यांनी काय केलं, तर त्यांनी एक 2 ते 3 जार्स घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं. आता त्या पाण्यावर किंवा त्या जार्सवर त्यांनी प्रत्येक जारवर एक एक लेबल केलं. या लेबलवर त्यांनी काही जारवर पॉझिटिव्ह लेबल केले, म्हणजेच हॅपीनेस, पीसफुल, काम यांसारखे पॉझिटिव्ह वर्ड्स त्याच्यावर लिहिले आणि दुसऱ्या उरलेल्या जार्सवर त्यांनी निगेटिव्ह वर्ड्स लिहिले की हर्ट, आय एम फूल, असे जे काही नकारात्मक भावना असणारे वर्ड्स आहेत ते त्यांनी लिहिले.
सो ह्या वर्ड्स नंतर त्यांनी ते एक 24 तास फ्रीजमध्ये ठेवलं आणि ते फ्रीजमधनं जेव्हा त्यांनी काढलं तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. आता ती गोष्ट काय दिसली तर मी तुम्हाला गुगलवर त्याचे त्यांनी सगळे रेकॉर्ड्स किंवा त्याचे सगळ्या गोष्टी त्यांनी रिलीज केलेल्या आहेत. सो त्या मी तुम्हाला शेअर करते. सो आपण जेव्हा इथे सर्च करू मसारू इमोटो वॉटर एक्सपेरिमेंट, तुम्ही ही सर्च करून बघू शकता. सो ह्याच्यातली पहिलीच इमेज मी घेते. तर त्यांना ह्या इमेजमधनं काय प्रूफ झालं की खरंच आपल्या जे काही आपण शब्द लिहितो, शब्द वापरतो, आपण जे काही स्वतःबद्दल बोलतो त्याचा एवढा परिणाम हा आपल्यावर होतो. सो ह्याच्यामध्ये त्यांनी ज्या वॉटरवर त्यांनी थँक्यू यासारखा पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिला त्याच्यावर त्यांना असे एक सुंदर क्रिस्टल तयार झाल्यासारखे दिसले. ज्याच्यावर त्यांनी विजडम लिहिलं त्याच्यावर त्यांना असे क्रिस्टल तयार झालेले दिसले. ज्याच्यावर त्यांनी यू फूल म्हणजे तू मूर्ख आहेस असं लिहिलेलं, त्या वॉटर जेव्हा ते त्यांनी फ्रीज केलं 24 तास तेव्हा त्यांना त्याच्यावर असे विचित्र पद्धतीचे एक नकारात्मक भावना असणारे क्रिस्टल्स तयार झाले. आता त्यांनी ह्याच्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी दोन अजून जार घेतले. एकावर दोन्ही जारमध्ये पोल्युटेड वॉटर घेतलं म्हणजे ज्याच्यामध्ये काही जर्म्स असतील किंवा काही दूषित पाणी आहे ते घेतलं. एकावर त्यांनी एक प्रेयर लिहिली म्हणजे त्यांच्याकडे जी काही प्रार्थना अवेलेबल होती जी आपण होप मध्ये शिकणार आहोत ती प्रार्थना लिहिली आणि एकावर काहीच नाही लिहिलं. ज्याच्यावर प्रार्थना लिहिली होती त्याच्यामध्ये असे सुंदर क्रिस्टल्स, हे लास्टच्या ब्लॉकमध्ये त्यांनी दिलेले आहेत, असं सुंदर क्रिस्टल दिसले. आणि ज्याच्यावर त्यांनी प्रार्थना नाही लिहिली आणि नकारात्मक भावना लिहिल्या की तू मूर्ख आहेस किंवा इव्हिल किंवा आय एम सिक म्हणजे मी आजारी असतो, की आपण सतत बऱ्याच वेळा म्हणत असतो स्वतःबद्दल की मी नेहमी आजारीच पडते, वातावरण बदललं की मी आजारीच पडते. तर ह्या वर्ड्सचा, ह्या एनर्जीचा, ही जी काही फिलिंग आपल्यामध्ये तयार होते हे शब्द उच्चारल्यानंतर त्याचा परिणाम हा अगदी मायन्यूट लेवलवर म्हणजे अगदी मायक्रोस्कोपिक लेवलवर हा होत असतो. सो ह्या पोल्युटेड वॉटरमधला डिफरन्स त्यांना दिसला की एक दूषित पाणी त्यांनी सेम सॅम्पल घेतला आणि 2 जारमध्ये टाकून जेव्हा त्यांनी एकावर पॉझिटिव्ह प्रेयर लिहिली आपल्या होप नोपनची आणि एकावर निगेटिव्ह वर्ड्स लिहिले त्याचा हा त्यांना एवढा मोठा परिणाम हा दिसला की एक सुंदर क्रिस्टल्स तयार झाले आणि एकावर काहीच परिणाम नव्हता आणि त्याच्यामध्ये अजून जास्त बॅक्टेरिया किंवा जे काही पोल्युटंट आहेत ते वाढलेले दिसले. सो ह्या आपल्या एक्सपेरिमेंटमधनं आपल्याला हेच कळतं की आपण जे काही शब्द बोलतो, जे काही उच्चारतो किंवा जे काही आपण फील करतो स्वतःबद्दल त्याचा परिणाम हा अगदी मायन्यूट लेवल म्हणजे पाण्याच्या प्रत्येक थेंबापर्यंत हा त्यांना या एक्सपेरिमेंटमध्ये दिसला. आता आपलं शरीर हे 70% पाण्यानेच बनलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या एक्सपेरिमेंटचा धागा आपण आपल्याशीही जोडू शकतो की आपण स्वतःबद्दल काय बोलतो, आपण स्वतःबद्दल काय फील करतो ह्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलपर्यंत, प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत असतो आणि ती पेशी त्याप्रमाणे रिॲक्ट करते. म्हणजे आपलं शरीर आपण काय बोलतोय, आपण काय फील करतोय हे ठरवत असते. हे आपल्यावरच डिपेंड असतं. जसं रामदास स्वामींनी म्हणलेलं आहे की ज्याचा जप ते प्राप्त, म्हणजेच आपण जे काही सतत बोलत असतो तेच आपल्याला प्राप्त होतं, म्हणजेच तेच आपल्याला मिळतं. की आपण सतत एखाद्या फॉर एक्झाम्पल लहान मुलांचं उदाहरण घ्या की लहान मुलांना जर काही पाहिजे असेल तर ते सकाळ दुपार संध्याकाळ सतत त्याच गोष्टीचा विचार करतात, त्याच गोष्टीसाठी हट्ट धरतात आणि एका पॉइंटला काही काळानंतर त्यांना ते मिळतंही. तसंच ह्यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन, की आपण जे काही सतत स्वतःच्या डोक्यामध्ये चालू असतं, जे काही आपण सतत स्वतःबद्दल विचार करतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात काय भावना आहेत, आपल्या मनात काय फिलिंग्स आहेत त्याच्या बेसिसवर आपल्याला हे युनिवर्स, हे विश्व आपल्यावर रिॲक्ट करत असतं की आपल्याला त्या गोष्टी देत असतं. सो ह्याच बेसिसवर आपण आजचं सेशन हे सेल्फ वर्थ वाढवण्यासाठी हे अरेंज केलेलं आहे. सो आता मी आपलं हिलिंगचं सेशन हे स्टार्ट करते. या हिलिंगच्या सेशनमध्ये तुम्ही एका शांत ठिकाणी बसा, हेडफोन असतील तर हेडफोन घाला आणि पुढचे 15 मिनटं फक्त सगळ्यांना सांगा की एक थोडंसं डिस्टर्ब करू नका, म्हणजेच हे हिलिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला 100% घेता येईल. आता तुम्हाला हिलिंगचं म्युझिक मी स्टार्ट केलंय ते ऐकायला येत असेल. सो
एखाद्या ठिकाणी शांत बसायचे. म्युझिक आणि माझा आवाज तुम्हाला येत असेल. ओके. दीर्घ श्वास घेत डोळे बंद करायचे. हे सेशन संपेपर्यंत तुमचे डोळे हे बंद असतील. आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि मी जे काही वाक्य बोलतेय ते मोठ्याने तुमच्या साईडला रिपीट करायचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. पुन्हा एकदा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता आपल्या आईचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. डोळे बंद करून आईचा चेहरा आठवायचा आहे. ती जेव्हा हसते, स्माइल करते, तेव्हा ती कशी दिसते हे इमॅजिन करायचे. तिचे डोळे, चेहरा, हेअर्स, बॉडी लँग्वेज इमॅजिन करायचे आणि अगदी मनापासून पुढची वाक्य म्हणायची आहेत. आय एम सॉरी, मी तुला हर्ट केलं. आय एम सॉरी, बऱ्याचदा मी तुला जज केलं. आय एम सॉरी, मी तुला हवा तेवढा वेळ नाही देऊ शकले. प्लीज फॉरगिव्ह मी, बऱ्याचदा मी तुला समजून नाही घेतलं. हवं तेवढं प्रेम नाही केलं. बऱ्याचदा रिस्पेक्ट नाही केला. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. थँक यू आई, तुझ्या अमर्याद प्रेमासाठी. जरी बऱ्याच वेळा मी स्वतःला हेट करत होते, तरी तू माझ्यावर विश्वास ठेवला. थँक यू तुझ्या सगळ्या त्यागासाठी. जरी मी तुला बऱ्याच वेळा हे सांगितलं नाहीये, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता तुमच्या वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर घ्यायचा आहे. हसलेला चेहरा, डोळे इमॅजिन करायचे आणि म्हणायचे, आय एम सॉरी पप्पा, मी तुम्हाला हर्ट केलं, तुम्हाला जज केलं, तुम्हाला हवा तेवढा टाइम नाही दिला. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. बऱ्याचदा मी तुम्हाला समजून नाही घेऊ शकले, तुमच्यावर प्रेम नाही करू शकले, बऱ्याचदा तुमचा रिस्पेक्ट नाही केला. मला माफ करा. थँक यू पप्पा, तुमच्या अनकंडिशनल प्रेमासाठी. जरी मी स्वतःला हेट करत होते, तरी तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, माझ्यासाठी त्याग केला. थँक यू. जरी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं नाहीये, तरी आय लव्ह यू. आता अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा ज्यांनी तुम्हाला खूप जास्त त्रास दिलाय, हर्ट केले. हिलिंगचा हा पार्ट आहे. त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणा
त्या व्यक्तीचं नाव मोठ्याने घ्या एकदा. आय एम सॉरी. मी तुला खूप ब्लेम केलं. सगळ्या परिस्थितीचा रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्यावर टाकली. आय एम सॉरी. आता मला समजलंय, मी सुद्धा तितकीच जबाबदार होते. प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही. माझ्या पार्टची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही आणि खूप नकारात्मक भावना मनात धरून ठेवल्या. आय एम सॉरी. थँक्यू ह्या लेसनसाठी, धड्यासाठी, ह्या अनुभवासाठी, कारण का ह्या धड्याची मला गरज होती आयुष्यात पुढे जाण्यासाठी. थँक्यू. आज ह्या क्षणापासून मी ह्या परिस्थितीपासून पुढे जाण्याचा निर्णय घेते आणि मी तुलाही अलाव करते, तू पण पुढे जा. आय लव्ह यू. जरी या व्यक्तींनी आपल्याला दुःख दिलेलं असलं तरीही त्यांच्यामध्येही त्या परमेश्वराचाच अंश आहे. एनर्जी लेवलवर आपण एकच आहोत. सो त्यालाही मनापासून म्हणायचंय, आय लव्ह यू. आता स्वतःचं नाव घ्यायचंय, कारण का बऱ्याचदा आपण स्वतःलाच तेवढं महत्त्व देत नाही. सो स्वतःचं नाव घ्यायचंय. वैष्णवी, आय एम सॉरी. मी तुला सगळ्यात जास्त अंडर एस्टिमेट केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुझ्याशी डिस्कनेक्ट झाले. मला माफ कर. बऱ्याच परिस्थितीत मी तुला एकटीला सोडलंय. थँक्यू डिअर सोल या सुंदर आयुष्यासाठी. थँक्यू या कनेक्शनसाठी. मी या विश्वाशी जोडली गेली आहे. आजपासून मला याने काहीच फरक पडत नाही की माझ्यावर कोण प्रेम करतंय किंवा नाही, कारण आजपासून मी स्वतःवर प्रेम करते. स्वतःला एक घट्ट मिठी मारा. तुम्हाला जाणवेल की या प्रेमाची तुम्ही वाट बघत होता. खरं तर हे तुमच्याच जवळ होतं, पण तुम्ही बाहेर शोधत होता. काही काळ या प्रेमाची अनुभूती घ्या. पुन्हा एकदा स्वतःला म्हणा, आय लव्ह यू. आजपासून मी स्वतःशी जोडली गेली आहे. आय प्रॉमिस. आजपासून मी स्वतःला एकटीला सोडणार नाही. काही काळ स्वतःबरोबर घालवा. तुम्ही याच भावनेची वाट बघत होता, याच प्रेमाचा शोध घेत होता, हो ना? आता हळूच तुमचे हात हे हलवायचेत. हळूहळू डोळे ओपन करायचेत. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचेत. या विश्वातून पूर्ण एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, आशीर्वाद, ब्लेसिंग्स हे तुमच्याकडे येत आहेत. त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि हे दोन्ही हात चेहऱ्यावरनं फिरवायचे. ओके. सो या हिलिंगचा, या होप नोपनो हिलिंगचा, ज्याच्यामध्ये आपण एक स्वतःमध्येच हिलिंगची भावना तयार केली, स्वतःचं सेल्फ वर्थ म्हणजेच पात्रता अनुभवली. हे तुम्हाला कसं वाटलं सेशन हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. हे हिलिंग सेशन आपण पुढचे 5 दिवस फ्री हिलिंग घेणार आहोत.
सकाळीही एक बॅच असेल, एक दुपारची बॅच असेल आणि एक संध्याकाळची बॅच असेल. या हिलिंग सेशनमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की कुणाला शेअर करावी, तर ते त्यांच्या टाईमनुसार, जशी अवेलेबिलिटी असेल त्यानुसार फ्री हिलिंग सेशन घेऊ शकतात. जर तुम्हाला हे हिलिंग कसं वाटलं हे सांगायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करू शकता. माईकचं बटन आहे तिथं, जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही हे बोलू शकता की तुम्हाला कसं वाटलं हे हिलिंग सेशन. चॅट बॉक्सही ओपन आहे. चॅट बॉक्समध्ये तुम्हाला जर हे हिलिंग सेशन आवडलं असेल तर ते सांगा, मला कसं वाटतंय. शेवटची 5 मिनटं राहिलेली आहेत आपल्या ह्या सेशनची. ऑलरेडी 33 मिनटं आपण हे हिलिंग सेशन करून झालेली आहेत, ज्याच्यामध्ये आज आपण बघितलं की खरंच स्वतःची पात्रता जर आपण ओळखलीत, आपण स्वतःवर प्रेम केलं, स्वतःवर आत्मविश्वास ठेवला, तर खरंच आपण नवे होऊन जाऊ. आपण आतून नवे होऊ. आपलं आजूबाजूचं जग हे सेम असेल, पण येस, खूप छान. थँक्यू सो मच तुमच्या रिस्पॉन्ससाठी की तुम्हाला हे हिलिंग सेशन आवडलं. सो आपण जर आपल्या मनातली भावना ही बदलली तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती, माणसं ही बदलतात. ते लोक, ती परिस्थिती ही सेमच असते, पण तुमचा दृष्टिकोन बदललेला असतो. त्यामुळे तुम्ही हे जग कसं परसिव्ह करता, म्हणजे आपण हे कसं ॲक्सेप्ट करतो आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये जी काही भावना तयार होती, ह्यावर आपला एक कंट्रोल तयार होतो. सो हे हिलिंग सेशन आपल्याला एक रिमोट कंट्रोल आपल्या हातामध्ये देतं, ज्याच्यामध्ये आपला आतला कचरा हा सगळा आपण बाहेर काढतो. म्हणजेच आपल्या भावनांचं हे विसर्जन करतो, जे आपल्या ग्रुपचंही नाव आहे की भावनांचं विसर्जन. हे एक फ्री हिलिंग सेशन आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला हे शेअर करू शकता की ज्याच्यामध्ये आपला मनातला जो काही भावनांचा नकारात्मक कचरा आहे तो आपण बाहेर काढतो. आता हे का इम्पॉर्टंट आहे की जसं मी म्हणलं, आपल्याला जर एका पॉईंटपासून ए पॉईंट टू बी पॉईंट, जर हा 10 मिनिटाचा रस्ता आहे, म्हणजे 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता आहे, आपल्याला हा पार करायचा आहे, पण तोच पार करायला आपल्याला 1 ते 2 तास लागतात. त्यामुळे हा जर एवढा छोटा प्रवास असेल, पण जर आपल्याला खूप टाइम लागत असेल, तर तो का लागतो, तर मध्ये खूप सारं ट्रॅफिक आहे. ते ट्रॅफिक म्हणजे काय, तर ह्या नकारात्मक भावना. म्हणजेच आपल्याला कॉन्फिडंट फील करायचं आहे, आपल्याला करिअरमध्ये काही काम करायचं आहे, आपल्याला सेव्हिंग्स करायचे आहेत, तर ह्या आपल्याकडनं होत नाहीत. किंवा आपल्याला खूप चांगले नातेसंबंध जपायचे, तर हे होत नाहीत, कारण आपल्या मनामध्येच बऱ्याचशा नकारात्मक भावना या साठलेल्या असतात. आता ह्याच नकारात्मक भावना हळूहळू रिलीज होणार आहेत, लेअर बाय लेअर. म्हणजे बऱ्याच वर्षांपासून आपल्या मनात आपण त्या नकारात्मक भावना ठेवत जातो, की आपल्याला असं वाटतं की आपल्याला राग येत नाही, आपल्याला वाईट वाटत नाहीये, पण ते वाईट वाटलेलं खरं तर मनामध्ये कोणत्या तरी कोपऱ्यात, कोणत्या तरी कप्प्यात हे जाऊन बसतं. आता जर तुमचं कपाट हे पूर्णपणे भरलेलं असेल आणि तुम्हाला नवीन चांगल्या भावना, म्हणजेच नवीन कपडे जर आणले, तर आपण काय करतो, तर जुने कपडे हे बाजूला काढतो, त्यांची म्हणजे बाहेर काढतो आपल्या कपाटातून, आणि नवीन कपडे हे आतमध्ये ठेवतो. तसंच जर आपल्याला नवीन भावना आपल्या आयुष्यात जर घ्यायच्या असतील, तर ह्या नकारात्मक भावना, म्हणजेच भीती, स्वतःबद्दलचा डाऊट आहे, जजमेंट आहे, किंवा सेल्फिशपणा आहे, हे जर नकारात्मक भावना आहे, हर्ट आहे, या सगळ्या आपण जर रिलीज केल्या, तर एक शांततापूर्ण आयुष्य जगता येईल. आपल्याला एक पॉझिटिव्ह आयुष्य हे नक्की जगता येईल. सो ह्याच्यासाठी पुढचे 5ही दिवस तुम्ही सकाळी 10 वाजता, दुपारी 4 वाजता किंवा संध्याकाळी 9 वाजता हे सेशन अटेंड करू शकता. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सजेस्ट करू शकता की ज्यांना खरंच तुम्हाला असं वाटतं की एक हिलिंगची एक सुरुवात होऊ शकते. सो या हिलिंगच्या सुरुवात आपण या सेशन्सनी करू शकतो. सो तुमचं मनापासून थँक्यू, की मनापासून धन्यवाद, तुम्ही या सेशनमध्ये आलात आणि या सेशनचा अनुभव घेतलात आणि आयुष्यामध्ये एक हिलिंगची फर्स्ट स्टेप तुम्ही घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये बदल घडण्याची एक पहिलं दरवाजा आपण उघडलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिलं पाऊल हे टाकलेलं आहे. असंच आपण हिलिंग हे वेगवेगळ्या भावनांसाठी प्रत्येक 5 दिवसात, प्रत्येक दिवशी या 5 दिवसांमध्ये घेणार आहोत, की ज्याच्यामध्ये एका फिलिंगसाठी एक कॉमन फिलिंग, जशी आज आपण सेल्फ वर्थ घेतली, तसंच अजून पॉझिटिव्ह भावना तयार करण्यासाठी या हिलिंगचा उपयोग करणार आहोत. सो मी तुमची पुढच्या सेशनमध्ये ही मनापासून वाट बघतेय. आज संध्याकाळी 9 वाजताही परत ह्याच भावनेवर आपण एक हिलिंग घेणार आहोत. याच्यामध्ये अजून आपली सेल्फ वर्थ कशी वाढवता येईल, त्याच्यासाठी अजून एक्स्ट्रा एक टेक्निक आपण घेणार आहोत,
की ज्याच्यामुळे हिलिंगही होईल आणि हे पॉझिटिव्ह भावनाही आपल्यामध्ये तयार होईल. सो तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद ह्या हिलिंग सेशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि शेवटपर्यंत राहिलात. तुमचे हे 40 मिनटं तुमच्या या दिवसाचे एक बेस्ट 40 मिनटं असतील, कारण काही पॉझिटिव्हिटी घेऊन तुम्ही पुढचा आता हा दिवस जगणार आहात. सो ऑल दी बेस्ट तुमच्या पुढच्या ह्या दिवसासाठी आणि तुमचा दिवस हा खूप छान जाओ. थँक्यू सो मच.